हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. बड्डेच्या दुसऱ्या दिवशी बघू शकता किती पसारा निघालेला आहे. तर राणी इथं सगळे बलून्स आवडते. पूर्ण घरामध्ये फुगेच फुगे होते आणि भरपूर सारे फुगे होते. तर मी आजूबाजूला लहान मुलांना बाकीचे फुगे देऊन देणार. आणि मुरवी आणि आमच्या म्हणजे सगळ्यांची तब्येत खूप खराब होती, कारण भरपूर थंडी आहे. जामनगरला भरपूर थंडी पडते. तर मी सगळ्यात अगोदर आहे ना मेन वस्तू आवरली. कपडे आवरले गेले म्हणजे असं वाटतं ना की अर्धं काम तर होऊनच गेलं म्हणून. असं तेवढ्यात राणीने सगळे फुगे ते आवरले. आणि ही साडी आहे ना मी बड्डेच्या दिवशी नेसली होती. तर कशी होती मला कमेंटमध्ये सांगा. खूप सॉफ्ट आहे आणि पटकनशी म्हणजे मिऱ्या पडून जाता. म्हटल्यानंतर त्याला हळदवालं दूध दिलं, कारण त्याला सर्दी होती भरपूर म्हणून. आणि नंतर देवपूजा झाली. माझी देवपूजा झाल्यानंतर मग कपडे धुवायला बसली. इतक्या थंडीमध्ये तर मन होत नव्हतं की बाहेर निघायचं, कपडे ते धुवायचे म्हणून. असं बाकीचे कपडे मशीनमध्ये टाकले, कारण आमच्या इथे 1 दिवसानंतर नळ येतात. तर मी बाकीचे कपडे सांगून ठेवते आणि जे धुवायचे राहतात मी ते धुवून ठेवते. आणि बाकी अशा ड्रममध्ये पाणी भरून ठेवते, कारण एका दिवसानंतर पाणी येतं तर मला पाणी लागतं भरपूर. तर असं मी पूर्ण कपडे धुवून टाकून दिले. आणि बाहेरची गॅलरी भरपूर मोठी आहे, तर भरपूर जागा आहे. घरात आल्यानंतर मग खिचडी केली. खिचडीमध्ये खायला सिंपल खिचडी बनवली, शिमला मिरची, टमाटा आणि मिरची टाकून, कारण सगळेजण आजारी होते ना. तर मला फक्त साधं बनवायचं होतं, तेल मसाला जास्त नाही टाकायचा होता म्हणून. तर पटकनशी मोरी खिचडी बनवली आणि मुलांना पण भरपूर भूक लागली होती. तसे ते उशिरा उठले होते, नाश्ता केला गेला होता त्यांचा, तरी पण त्यांना भूक लागली होती. आणि फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम होत असणार, बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असणार तर प्लीज मला कमेंट करा, मला सांगा. मला तुम्ही सांगता तर मी त्याच्यावरती काही सुधारणा करणार. नंतर आम्ही फायनली जेवण करायला बसून गेलो. जेवण भरपूर एन्जॉय केलो. भेटूया पुढच्या व्लॉग.